मसाला बघून एकदम चिंदी वाटतं, काय तिखट नाही. ह्याच्यामध्ये मंचुरियन शोधावे लागतील असं वाटतंय मला. तर या मॅगीला माझ्याकडून रेटिंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये दाखवलं स्पायसी गार्लिक फ्लेवर. तर आणि आत्ता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक नवीन फ्लेवर दाखवणार आहे, स्पायसी मंचुरियन फ्लेवर. हा माझ्यासाठी तर नवीनच आहे, तुम्ही ऑलरेडी खाल्ला असेलच, पण मी तुम्हाला आधी टेस्ट करून सांगतो आणि याचा लास्ट व्हिडिओसारखा याचा पण रिव्ह्यू देतो. चला आपलं स्पायसी मंचुरियन बघूया. तर पाणी आपलं मस्तपैकी बॉईल होतं आहे, तोपर्यंत मी तुम्हाला मॅगी दाखवतो. मॅगीमध्ये काय काय आहे ते वेट. सेम आहे, याच्यामध्ये एक मसाला भेटला आहे, मंचुरियन मसाला आणि मॅगी, बस बाकी काय नाही, ॲज इट इज सेम आहे. तर मी तुम्हाला डायरेक्ट बनवून दाखवतो वेट. तर ही आपण मॅगी टाकलेली आहे याच्यामध्ये ॲज युजल. तर ही मॅगी मस्त शिजते आणि याच्यामध्ये ॲज युजल आपली फेवरेट कोथिंबीर आपण टाकतो आहे. थोडंसं मिक्स करू. मॅगी मस्त आपली इथे शिजते आणि हा मसाला आहे म्हणून दाखवतो. मसाला बघून एकदम चिंदी वाटतं, काय तिखट नाही. टाकू मसाला. मंचुरियन याच्यामध्ये कुठे मला शोधावं लागतील आता, बिकॉज त्यांनी काय सांगितलं स्पायसी मंचुरियन. या मसाल्याच्या पाठी पण नाव लिहिलं हे बघा. ह्याच्यामध्ये मंचुरियन शोधावे लागतील असं वाटतंय मला, बिकॉज मंचुरियन नाव तर दिलंय. बघू आता कुठे मंचुरियन त्याच्यामध्ये. तर असा कलर आलेला आहे मॅगीला आपल्याला. मला ॲक्च्युली काय आवडलेली नाही आहे, कलर बघून वाटतं म्हणजे एकदम नॉर्मल असेल, टेस्ट तिखट नसेल. तर मी याच्यामध्ये थोडं ॲड करतो आहे शेजवान चटणी आपली, थोडी ॲड करतो याच्यामध्ये. तर ही आपली झाली आहे मॅगी रेडी. हिला प्लेटमध्ये सर्व करतो आणि तुम्हाला दाखवतो. तुम्ही बघू शकता आपली झाली मॅगी तयार आहे. बघा मॅगी तुम्हाला दाखवतो. मॅगी बघून तर वाटते ठीकठाक आहे, बिकॉज स्पायसी काहीच नाही आहे. लास्ट मॅगी तरी फार स्पायसी होती, आता ही तुम्ही बघा स्पायसी नाही. मी थोडं साईडला केचप घेतलं आहे ॲज युजल. मी तुम्हाला टेस्ट करून दाखवतो. मंचुरियन तुम्हाला याच्यामध्ये कुठेच दिसणार नाही आहे. मंचुरियन फक्त नाव आहे, मंचुरियन याच्यामध्ये कुठेच नाही आहे. तर मी टेस्ट करून तुम्हाला सांगतो जो कसे आहे टेस्ट. फर्स्ट बाईट. काहीच टेस्ट नाही आहे, एकदम प्लेन मॅगी लागते. मी साईडला केचप घेतला, त्याचा थोडा टेस्ट येतो. केचपमुळे थोडी टेस्ट आहे. बाकी काहीच टेस्ट नाही आहे. थोडं स्पायसी हवं होतं आणि मंचुरियन बोलले तर मंचुरियन ॲटलिस्ट ह्याच्यामध्ये तर नाही, मंचुरियनचा फ्लेवर तरी हवा होता. तसं काहीच नाही, मला एकदम ही ठीकठाक वाटली. मी थोडं मगाशी शेजवान चटणी टाकली होती म्हणून थोडं शेजवान चटणीची मध्ये फ्लेवर येतो आहे. बाकी असं काहीच टेस्ट नाही आहे, एकदम ओके नॉर्मल मॅगी आहे. तर या मॅगीला माझ्याकडून रेटिंग 10/5 ह्याच्या करून देतो आहे, बिकॉज मॅगी पॅकेजिंग बस, बाकी काहीच मार्क्स देण्यासारखं याच्यामध्ये काहीच नाही आहे. तर ही मॅगीला काहीच चव नाही आहे. तर ही नेक्स्ट टाईम मी नाही घेऊ शकत. मी नेक्स्ट टाईम भरपूर फ्लेवर आहेत ते ट्राय करेन. हा फ्लेवर नवीन होता, ट्राय केला बट नाही आवडला मला. तर ठीक आहे. तर गाईज मी तुम्हाला भेटतो नेक्स्ट ब्लॉगमध्ये. मॅगी संपवतो आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये नवीन फ्लेवर दाखवतो तुम्हाला मॅगीचा कसा आहे तो. हा तर फ्लेवर काहीच आवडला नाही आहे मला. त्याच्यापेक्षा ठीकठाक बोलावं तर कालचा फ्लेवर स्पायसी तरी होता, हा स्पायसी पण नाही, मंचुरियन पण नाही आहे. तर मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटतो. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजून चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर पण क्लिक करा.
बिकॉज नेक्स्ट व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या फोनवर येतील. आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चलो बाय.